श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त श्री संत नामदेव महाराज यांच्या 675व्या समाधी सोहळा तसेच श्री संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून त्रिवेणी संगम सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पावन पर्वानिमित्त जावळी तालुक्याची राजधानी असलेल्या मेढा नगरीत तालुकास्तरीय पंचवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या पारायण सोहळ्यात जावळी तालुक्यातील प्रत्येक गावातील युवक, युवती, बंधू, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते। 7 दिवस चाललेल्या या भक्तिमय उपक्रमात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे अखंड पारायण, हरिनामाचा गजर, कीर्तन, प्रवचन व नामस्मरणाने संपूर्ण मेढा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती। सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागांतून थोर संत अधिकारी, महात्मे, ज्ञानदाते, अन्नदाते, ग्रंथदाते व धनदाते यांनी उपस्थिती लावली। ब्रह्मरसाचा अनुभव घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास हजेरी लावली होती। जावळी तालुका वारकरी संघ तथा जगद्गुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्ट जावळी यांच्या विद्यमाने आयोजित या भव्य सोहळ्याची सांगता हभक पांडुरंग महाराज भुले, अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले असून संत परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या सोहळ्यातून दृढ करण्यात आला। या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या सोहळ्यामुळे मेढा नगरी आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेली होती। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मेढा जावली। जरी आजही देशात निर्माण झालेली आहे, तेव्हा ही विषमता गेली पाहिजे, समानता, एकता यायला पाहिजे आणि ही विषमता त्याच वेळेला जाईल, समानता, एकता त्याच वेळेला येईल की सर्वांचं एकत्रीकरण होईल। तेव्हा सर्वांचं एकत्र। आज ज्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे त्याने एक विचार करावा। आपल्याला भगवंताने भरपूर संपत्ती दिलेली आहे,